रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, बघा वर्ष 2025 आता आपल्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला आहे आणि हा डिसेंबर महिना आता नोव्हेंबर महिना तर जणू संपतच आलेला आहे, सुरू झालेला आहे पण लगेच असा निघून जाणार आहे। तर हा डिसेंबर महिना फक्त थंडीचा नाही आहे तर धन आणि भाग्याचा स्फोट घेऊन येणारा महिना ठरणार आहे प्रत्येकांसाठी किंवा काही लोकांसाठी। आता बघा काही राशींवर खऱ्या अर्थाने धनवर्षावाचा आशीर्वाद पडणार आहे तर काही राशींना धन मिळवण्याआधी परीक्षा द्यावी लागणार आहे। पण कोणत्या राशीसाठी हा शेवटचा महिना सुवर्ण संधी घेऊन येतोय आणि कोणासाठी हा काळ आहे सावधानतेचा, तर आपण जाणून घेणार आहोत। तर या पूर्ण व्हिडिओमध्ये डिसेंबर 2025 हा महिना कोणत्या राशीला श्रीमंतीकडे नेणार आहे आणि कोणत्या राशीला देणार आहे सावधानतेचा इशारा। कारण मला खूप लोकांचे आर्थिक बाबींमधले क्वेश्चन्स विचारतात, तर मला त्या लोकांना सगळ्यांना एक दिलासा द्यायचा आहे की म्हणजे तुमची कोणती रास आहे त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आर्थिक बाबींमध्ये विशेष करून लक्षात ठेवा, हा जो 2025चा शेवट आहे तो तुमच्यासाठी कसा असणार आहे, गोड असणार आहे की कडू असणार आहे की मिक्स असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि अजून एक गोष्ट, तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर लगेचच जा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा। कारण सगळ्यांना वर्ष संपत आलेला आहे, 2025 संपत आलेला आहे, आता नवीन वर्ष नवीन काळ सुरू होणार आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नवीन उमेद येणार आहे। तर जसं तुम्ही आता माझा हा व्हिडिओचा लाभ घेत आहात तसंच तुमचे मित्रमंडळी, तुमचे जे कोणी प्रियजन मंडळी असेल त्यांनाही त्याचा लाभ होऊ दे, एवढीच माझी इच्छा आहे। तर बघूयात आता हा डिसेंबर महिना, वर्षाचा शेवट आर्थिक उलाढालीमध्ये किंवा आर्थिक स्थितीमध्ये आर्थिकदृष्ट्या कोणत्या राशीसाठी कसा असणार आहे। शेवटपर्यंत राहा नक्की, कारण शेवटी मी तुम्हाला एक खूपच गुपित आणि महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे आणि ती कोणत्या राशीसाठी असणार आहे ते पण एक रहस्य आहे। तर आता आपण सुरू करूया। तर पहिली रास आहे मेष रास। तर बघा मेष राशीसाठी हा डिसेंबर महिना म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये गुरु धनस्थानावर दृष्टी टाकत आहे, म्हणजेच तुमची कमाई वाढण्याची तुम्हाला मोठमोठ्या संधी मिळतील, वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतील आणि व्यवसायामधील जे काही जुने प्रोजेक्ट्स होते ना ते थांबले होते किंवा अडकलेले होते काही कारणासाठी, तर ते पण अचानक सुरू होतील ह्या डिसेंबरमध्ये। मग प्रोजेक्ट सुरू झाले म्हटल्यावर नक्कीच तुम्हाला आर्थिक लाभ पण मिळणार आहेत। पण लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही अनावश्यक खर्च आणि कर्ज घेण्यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे। बघा कसं असतं, काही लोक तुम्हाला अप्रोच करतील किंवा काही फोन कॉल्स वगैरे येतील की कर्ज देतो, कमी इंटरेस्टमध्ये वगैरे वगैरे अशा गोष्टी असतात, घडत असतात तुमच्या आयुष्यामध्ये। मग आपण काय करतो, कधी कधी आपल्याला गरज असते म्हणून आपण त्या आमिषाला बळी पडतो। पण तुम्हाला ह्या डिसेंबरमध्ये ती चूक करायची नाही आहे, तुम्हाला सावधान राहायचं आहे। आपल्याला फक्त मिळकतीकडे लक्ष द्यायचं आहे, आर्थिक लाभाकडे लक्ष द्यायचं आहे, पैसा कसा कमवता येईल किंवा पैसा कसा आपल्याकडे येईल त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत। नक्कीच योग आहेत, प्रयत्न चालू ठेवा। शेवटच्या आठवड्यामध्ये सगळ्यात सुंदर गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजे धनलाभाची गोड बातमी तुम्हाला कळू शकते। बघा डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि वर्षाची एक सुरुवात तुमच्यासाठी अशी गोड आश्चर्यकारक होऊ शकते। धनवाढीचा हा महिना आहे पण तुम्ही ते शहाणपणाने हाताळण्याची गरज आहे। तर हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवा मेष राशीवाल्यांसाठी। आणि तुमच्या जर आयुष्यामध्ये असं काही घडलं तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे तुम्हाला लगेच मला कमेंटमध्ये शेअर करायचं आहे की यस आम्हाला पण असे लाभ मिळालेले आहेत, कोणत्या स्वरूपामध्ये ते पण तुम्हाला सांगायची इच्छा असेल तर नक्कीच सांगू शकता। आता बघा दुसरी रास आहे आणि ती म्हणजे वृषभ रास। तर बघा वृषभ राशीमध्ये शुक्राचा प्रभाव वाढत असल्यामुळे लक्झरी वस्तू, प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीमध्ये तुम्हाला खूप फायदा आहे, लक्षात ठेवा। पण भाग्याचा भरवशावर तुम्ही काम करायचं नाही आहे, स्वतःच्या मेहनतीवर तुम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे। कारण बघा भाग्य तर तुमच्यासोबत आहे, पण भाग्य माझ्यासोबत आहे म्हणून जर तुम्ही तसंच बसलात तर ते आपण होऊन कोणतंच कार्य होणार नाही किंवा कोणताही लाभ तुमच्यापर्यंत आपण होऊन चालत येणार नाही आहे। प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत, कष्ट तुम्हाला करायचे आहेत। जर तुम्ही काहीतरी एक वेगळं काम केलात किंवा जे काम चालू आहे त्याच्यामध्ये प्रयत्न वाढवलात तर नक्कीच ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच तुम्हाला मिळणार आहेत। भाग्य तुमची साथ देणार आहे आणि भाग्य केव्हा साथ देतं, जो काम करतो, जो कष्ट करतो, जो मेहनत करतो, जो स्वप्न पाहतो, ज्याचं ध्येय असतं त्या लोकांसोबतच भाग्य असतं आणि तो नेहमी त्याची साथ देत असतो। तर ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा। डिसेंबरचा जो मध्य आहे त्या मध्यामध्ये
एक अचानक आर्थिक गिफ्ट किंवा इन्कम सोर्स उघडू शकतो. तर इथं पण लक्षात ठेवा, जो डिसेंबरचा मध्य आहे त्याच्यामध्ये आर्थिक बाबीमध्ये काहीतरी गोष्टी होऊ शकते, काहीतरी चमत्कार होऊ शकतात. बघा, नशीब तुमच्या बाजूने आहे, भाग्य तुमच्या बाजूने आहे, फक्त धैर्य ठेवा. आणि यामधील कोणती गोष्ट नेमकं तुमच्यासोबत घडलेली आहे वृषभ राशीवाल्यांसाठी लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे, विसरायचं नाही. आता बघा, तिसरी रास आहे मिथुन रास. तर मिथुन राशीसाठी पहिल्या आठवड्यामध्ये थोडीशी आर्थिक उलथापालट संभवते, पण शेवटच्या आठवड्यात मात्र नवीन स्रोताने पैसे मिळवण्याची शक्यता निर्माण होईल. सुरुवात थोडीशी डगमगलेली असणार आहे, परंतु महिन्याचा जो शेवट आहे किंवा वर्षाचा शेवट आपण म्हणू शकतो, त्यामध्ये नवीन स्रोताचे नवीन स्रोत तुम्हाला सापडतील आर्थिक लाभ मिळवण्यासाठी. तर फ्रॉड आणि चुकीच्या इन्व्हेस्टमेंटपासून तुम्हाला सावध राहायचं आहे. इथे पण मिथुन राशीसाठी खूप महत्त्वाचा सल्ला आहे. फ्रॉड आणि चुकीच्या इन्व्हेस्टमेंटपासून तुम्हाला जर पैसे मिळाले तरी तुम्हाला इन्व्हेस्ट करताना खूप विचार करायचा आहे. लगेचच कोठेही काहीही गुंतवणूक करू नका माझ्या मते, कारण सध्या तुमच्यासाठी नुकसानीचा काळ पण आहे. बघा, तुम्हाला संधी आहे पण जोखमीसह. लक्षात ठेवा हे ब्रीदवाक्य मिथुनीसाठी. आणि असं काय घडलं तर तुम्हाला काय करायचं आहे, तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगायचं आहे की मिथुन राशीसाठी नेमकं कोणती आर्थिक उलाढाल झालेली आहे, कोणत्या बाबतीत तुम्हाला यश मिळालेलं आहे. आता चौथी रास आहे ती म्हणजे कर्क रास. गुरु तुमच्या अष्टम भावावर प्रभाव टाकत आहे, म्हणजेच बघा, गुप्तधन, पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून नफा किंवा वारसा मिळण्याची शक्यता आहे. बघा, एखादी तुमची कोर्ट केस वगैरे चालू आहे वडिलोपार्जित इस्टेटीसाठी, तर त्याचा निकाल पण लागू शकतो आता. म्हणजे कोठून तरी गुप्तधन म्हणा किंवा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून म्हणा किंवा वारसा हक्कातून म्हणा, तुम्हाला ह्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये वर्षाच्या शेवटी नक्कीच आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे. परंतु कर्ज आणि आरोग्यावरील खर्च पण वाढू शकतो. इथे पण लक्ष द्या. मिळकत आहे पण खर्च पण ऑलरेडी तुमचे ठरलेले असू शकतात. त्यामुळं कर्ज आपल्याला घ्यायचं नाही आहे आणि आरोग्यावरील खर्च साठी आत्तापासूनच तडजोड केलेली बरी पडणार आहे. धनलाभ तुम्हाला मिळणार आहे गुप्त स्रोतांमधून, परंतु त्याच्यासाठी संतुलन आवश्यक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा कर्क राशीवाल्यांनी. तर असं काही घडलंच तर मला सांगायचं आहे नक्कीच. आता सिंह राशीसाठी डिसेंबर हा तुमच्यासाठी धनवर्षाचा काळ ठरू शकतो. सूर्य आणि गुरु दोघेही लाभस्थानावर दृष्टी देत आहेत आणि त्यामुळे बोनस, इन्क्रिमेंट किंवा मोठे ऑर्डर तुम्हाला मिळू शकते. आणि पार्टनरशिपमधून तर तुम्हाला फायदाच फायदा दिसत आहे. बघा, व्यवसायामध्ये तर भरपूर आर्थिक लाभाची एक भरभराट होणार आहे किंवा पाऊस पडल्यासारखं तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. सिंह राशीवाल्यासाठी तर ही आर्थिक उलाढाल शेवटच्या वर्षी किंवा वर्षाचा शेवट खूप सुंदर करणार आहे, खूप लाभदायक करणार आहे. डिसेंबर महिना तुमच्यासाठी खूपच सुंदर असा घेऊन आलेला आहे. म्हणजे कसं, तर ब्रीदवाक्य लक्षात ठेवा, सिंह राशीसाठी वर्षाचा शेवट सोन्याच्या अक्षरामध्ये लिहा. बघा किती सुंदर आहे. आणि असं जर काही घडलं तर मला सांगायला विसरायचं नाही आहे सिंह राशीवाल्यांनी. आता कन्या राशीसाठी हा महिना कसा असणार आहे, तर शनी आणि राहू यांच्या प्रभावामुळे फायनान्स थोडासा तुमचा अडकलेला वाटू शकतो, परंतु शेवटचा आठवडा हा तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. अचानक नोकरीमध्ये प्रमोशन आणि व्यापाऱ्यांसाठी मोठ्या डीलचा योग दिसत आहे. तर बघा, कठोर परिश्रमाचं सोनं होणार आहे ह्या डिसेंबरमध्ये, तर त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. आता सातवी जी रास आहे तूळ रास. तूळ राशीसाठी हा डिसेंबर महिना आर्थिक बाबतीमध्ये कसा असणार आहे, तर बघा, शुक्र हा तुमच्या स्वगृही आहे आणि त्यामुळे कमाई आणि सुख दोन्हीमध्ये वाढ होणार आहे. तुमचे जे काही तुम्ही जर व्यवसाय करत असाल पार्टनरशिपमध्ये, तर तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला आर्थिक मदत मिळेल, परंतु गुंतवणुकीमध्ये अति उतावळेपणा टाळायचा आहे तुम्ही तूळ राशीवाल्यांनी. बघा, समतोल जर ठेवला तर नशीब फुलणार आहे आणि तूळ रास म्हणजेच समतोलाची रास आहे. नक्कीच हे तुम्ही करू शकतात. थोडंसं विचार करून कोणतीही गोष्ट करा. आता वृश्चिक राशीसाठी हा महिना आर्थिकदृष्ट्या कोणती फळे देणार आहे, तर डिसेंबर तुमच्यासाठी धनयोगाचा महिना आहे. गुरु, सूर्य आणि मंगळ या तिन्ही ग्रहांचे प्रभाव तुमच्या धनभावावर पडत आहेत किंवा ते तुमच्या धनभावावर प्रकाश टाकत आहेत. नोकरी म्हणा, शेअर मार्केट म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणा, सगळीकडे लाभाचेच ग्रहयोग तयार झालेले आहेत. परंतु तुम्ही कोणतंही इन्व्हेस्टमेंट करताना थोडंसं विचार करूनच करा, परिणामांचा विचार करा, चौकशी करा आणि मगच कोणतेही निर्णय घ्या.
कारण आपण जिथे इन्व्हेस्ट करत आहोत ती कंपनी कोणती आहे किंवा म्हणजे आपण कुठे गुंतवणार आहोत त्या सगळ्या गोष्टीचा, त्या कंपनीचा म्हणा किंवा ओव्हरऑल सगळ्याच गोष्टीचा आधी चौकशी करा आणि मगच पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करा. वर्षाचा सर्वाधिक लाभदायक महिना हा तुमच्यासाठी फक्त आणि फक्त डिसेंबरच आहे. जर असं काही घडलं तर मला सांगायला तुम्ही विसरायचं नाही आहे. आता बघा 9वी रास आहे ती धनुरास. धनुराशीसाठी गुरु तुमच्या लग्नावर प्रभाव टाकतोय, म्हणजे प्रथम स्थानावर प्रभाव टाकत आहे आणि म्हणूनच स्वतःच्या निर्णयाने तुम्ही आर्थिक स्थिती सुधाराल. तुम्ही स्वतः निर्णय घ्याल आणि स्वतःच्याच निर्णयाने तुम्ही तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यामध्ये यशस्वी राहणार आहात. नवीन नोकरी, व्यवसाय विस्तार करणार आहात किंवा परदेशातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. मात्र वाढत्या जबाबदाऱ्यांसोबतच तुम्हाला ताण येण्याची पण शक्यता दिसत आहे. मग इथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करावा लागणार आहे. नवीन कार्य सुरू करत असाल तर त्यासाठी आत्तापासूनच तुम्ही प्रिपेअर्ड राहा. नवीन नोकरी असेल किंवा नवीन व्यवसाय असेल त्याच्यातून नक्कीच तुम्हाला लाभ मिळणार आहे. धनयोग आणि जबाबदारी दोन्ही हातात हात घालून आहेत. आता बघा तुम्हाला हे कसं पार करायचं आहे हे तुम्हीच ठरवा आणि असं काही झालं तर मला सांगायला विसरायचं नाही आहे. बघा मकर राशीसाठी हा डिसेंबर पैसे कसे मिळवून देणार आहे. शनी तुमच्या स्वगृही आहे आणि त्यामुळे स्थिर कमाई, बचत आणि दीर्घकालीन गुंतवणुकीतून फायदा मिळणार आहे. लक्षात ठेवा. तर ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षभर मेहनत घेतली त्याचे फळ तुम्हाला आता मिळणार आहे वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये. तर तुम्हाला सहनशीलतेचं सोनं मिळणार आहे. यस, तुम्ही आत्तापर्यंत जे काही इन्व्हेस्ट केलेले होते, कुठेतरी पैसे कोणाला तरी दिलेले होते तर ते आता तुम्हाला परत मिळणार आहे आणि त्यामुळे तुम्ही जे सहनशीलतेने वागलात ना त्याचं फळ तुम्हाला आता मिळणार आहे किंवा त्याचं सोनं आता तुम्हाला होणार आहे. तर नक्कीच मला तुम्ही सांगा, कमेंट करा नेमकं तुमच्यासोबत आर्थिकदृष्ट्या काय वेगळं झालेलं आहे डिसेंबरमध्ये. आता कुंभ राशीसाठी बघा हा महिना तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या मिश्र आहे. पहिला भाग तणावपूर्ण असणार आहे, परंतु डिसेंबरचा जो मध्य आहे त्याच्यानंतरनी तुम्हाला अचानक धनवर्षाव दिसत आहे. जुने पैसे परत येतील आणि नवा प्रोजेक्ट तुम्ही सुरू करू शकता. मग ते नोकरीमध्ये असू दे किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असू दे किंवा तुम्ही स्वतःचा एखादा बिझनेस चालू करणार असाल तर नक्कीच असू शकतो. आता एकंदरीतच जर पाहिलं तर अंधारानंतरचा प्रकाश अचानक लाभाचा योग आणत आहे. असं जर काही घडलं तर मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आहे. आता मीन राशीसाठी कसा असणार आहे हा महिना किंवा डिसेंबर महिना आर्थिक बाबतीमध्ये, तर गुरु तुमच्या सुखस्थानामध्ये विराजमान आहेत. भाग्य, सुख, धन आणि प्रतिष्ठा तीनही गोष्टी वाढणार आहेत. परदेशामधून म्हणा किंवा उच्च शिक्षणातून नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील. भाग्य तुमच्या बाजूने आहे पूर्णतः. लक्षात ठेवा. तर बघा मित्रांनो, डिसेंबर 2025 मध्ये काही राशींवर धनवर्षावाचा आशीर्वाद पडणार आहे तर काही राशी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे काही राशींसाठी. पण लक्षात ठेवा ग्रहांच्या हालचाली ह्या नेहमी बदलत राहतात आणि जो व्यक्ती प्रयत्न सोडत नाही त्याच्याकडे नशीब वळतच. तर कोणत्या राशीतले तुम्ही आहात आणि तुमचं नशीब डिसेंबरमध्ये चमकणार आहे का किंवा चमकलेलं आहे का, तर ते तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. नेमकं तुमची रास कोणती आहे, तुम्ही कोणत्या राशीचे आहात आणि तुमच्यासोबत नेमकं आर्थिकदृष्ट्या काय झालेलं आहे किंवा काय घडलेलं आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यामुळे आपण कनेक्टेड राहणार आहोत. आणि आता आपण पाहूया कोणावर होणार आहे खऱ्या अर्थाने धनवर्षाव. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर खाली माझा नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही मला नक्की संपर्क साधू शकता. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल डिसेंबरमध्ये आर्थिक उलाढाल नेमकं कोणत्या राशीमध्ये कसं घडणार आहे हे मी तुम्हाला एक थोडक्यात सांगितलेलं आहे. म्हणजे खूप लोकांचे प्रश्न येत होते की आर्थिकदृष्ट्या आम्हाला असे प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याचं एक निवारण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ज्यांना कोणाला प्रश्न होते त्यांनी नक्कीच या व्हिडिओमधून ह्या माहितीमधून मार्गदर्शन घ्यावं आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वाटचाल करावी. तर वर्षाचा शेवट कोणासाठी चांगला आहे तर कोणासाठी थोडा चिंतेचा आहे. हरकत नाही आहे, प्रत्येक वेळ ही बदलत असते. तर तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येकांना त्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक बाबींमध्ये गरज असते. तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.